नमस्कार. आस्वाद आपलीपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण तिखट शेवभाजी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत बारीक कापून आणि 1 टोमॅटो घेतला आहे. त्यानंतर इथे आपण लाल तिखट शेव घेतलेले आहे, तर ते आपण अर्धी वाटी घेतलेले आहे. त्यानंतर आता आपण कढई तापत ठेवूयात आणि तेल घालून घ्यायचं आहे. ही शेवभाजी जी आपली आहे ना, ती बनवायला अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही बनवताना. तर आता तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालून घेऊयात. हिंग घातल्यानंतर आपण जो कांदा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे. शेवभाजी बनवताना कांदा थोडा ना जास्त घ्यायचा. तर 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत. कांदा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि कांदा आपला लवकर मऊ होण्यासाठी ना मीठ जे आहे ना ते आधीच घालायचं, म्हणजे आपला कांदा जो आहे तो लवकर सॉफ्ट होतो. तर चवीनुसार मीठ जे आहे ते मी आधीच घालून घेतलेलं आहे आणि कांदा आपला चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. कधी काही कोणती भाजी वगैरे नसेल अशा वेळी पण ही पटकन शेवभाजी बनवून खाऊ शकतो आणि खूप छान लागते. गरम गरम तर चपातीसोबत भाकरीसोबत सुद्धा खूप छान लागते किंवा पावामध्ये भरून सुद्धा ही आपली शेवभाजी खूप छान लागते. आपण कधी कधी पिवळ्या गाठ्या ज्या असतात त्याचीसुद्धा भाजी, भावनगरी असते त्याचीसुद्धा भाजी खूप छान होते शेवभाजी. पण आपण आज लाल तिखट शेव घेतलेली आहे तर त्याची आपण भाजी करणार आहोत. तर कांदा बघा आपला मऊ झालेला आहे. त्यानंतर आपण टोमॅटो घालून घेतलेला आहे. इथे मी एकच टोमॅटो घेतलेला आहे. जर आपल्याला हवं असेल तर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो बारीक कापून घेण्याऐवजी त्याची प्युरीसुद्धा घालून घेऊ शकतो. तर टोमॅटो आपला जो आहे तो मी चांगला परतून घेतलेला आहे. तर आपण 1-1.5 मिनटासाठी स्लो गॅसवर झाकण ठेवूयात, म्हणजे आपला टोमॅटो नरम होईल. तर आपण आता टोमॅटो आपला चांगला नरम झालेला आहे, परतून घेऊयात त्याला. आणि ही आपली शेवभाजी आहे ना ते गरम गरमच खायला खूप छान लागते, कारण ते थंड झाल्यावर ते चांगली नाही लागत. त्यामुळे केल्यावर ते गरम खूपच भारी लागते. तर कांदा टोमॅटो आपला जो आहे तो चांगला व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला आलं लसूण कोथिंबीर पुदिन्याची जी पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे. तर ती मी 1 चमचा इतके घातलेले आहे. पेस्ट आपली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स केल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. तर इथे मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे, कारण माझ्या लाल तिखटमध्येच गरम मसाला वगैरे सगळं काही मिक्स असतं, त्यामुळे बाकी काही वेगळं घालायची गरज नाही आहे. मसाले व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आहे ना आता आपली ह्याची ग्रेव्ही करायची. आपण जी आपली भाजी आहे ना ती ग्रेव्हीवाली करणार आहोत, त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. मीठ वगैरे तर आपण आधीच घातलेलं आहे. तर आता पाणी घालून घेऊयात आणि पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि आपल्याला आता शेव घालायचे म्हटलं ते पाणी थोडं जास्तच लागेल. तर व्यवस्थित थोडं मिक्स करून घेऊयात आणि मग अजून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. आणि थोडं पाणी घातल्यानंतर आता आपल्याला आपली जी ही ग्रेव्ही आहे ना ती चांगली शिजवून घ्यायची आहे. तर त्यासाठी 2 मिनटावरती स्लो गॅसवरती झाकण ठेवूयात. तर इथे बघा 2 मिनटं झालेलं आहे. मस्त असं बघा ग्रेव्ही आपली ही तयार झालेली आहे. बघा कांदा टोमॅटो वगैरे चांगलं व्यवस्थित तयार मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये. मस्त अशी ग्रेव्ही झाली. तर आता आपली जी शेव आहे आपण घेतलेली तिखट शेव ती घालून घेऊयात आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि पाणी घालायचं आहे, कारण आपण ही रस्सेवाली भाजी करणार आहोत त्यामुळे आपल्याला पाणी घालायचे. रस्सेवाली केली की कशी भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते खायला. तर पाणी घालून आता घेतलेलं आहे आणि आता पुन्हा आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला तिला 2 मिनटावरती शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपण चेक करूयात 2 मिनटं झालेली आहेत. तर बघा मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. आपण तिला परतून घेऊयात. तर बघा छान अशी ग्रेव्ही मस्त असा मसाला तयार झाला आहे भाजीचा. तर आता आपण गॅसची जी फ्लेम आहे आपली ती बंद करून घेऊयात आणि भाजी आपली गरम गरम खायला रेडी झालेली आहे. छान अशी दाटसर ग्रेव्हीसुद्धा त्याच्यामध्ये तयार झाली आहे. तर ही गरम गरमच छान लागते. तर इथे मी चपात्यासुद्धा केलेल्या आहेत, भाजीसुद्धा तयार आहे आणि त्याच्यासोबत कांदा तर अप्रतिम लागतो. तर तुम्हाला आपल्याची ही भाजीची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.